श्री स्वामी समर्थ मित्रांनो, ज्यावेळी आपण एखादा ग्रंथ वाचत असतो किंवा मग श्री स्वामी समर्थ अथवा इतर कोणत्याही देवीची पूजा अर्चा मनापासून करत असतो, जेव्हा आपण कोणतीही साधना परायण जप तप करतो, त्यावेळी आपल्या शरीराच्या आजूबाजूला दैविक वलय चक्र तयार होते. यालाच दैविक सुरक्षा कवच असे म्हटले जाते. आपल्या आजूबाजूला दैविक शक्तीचा वावर आहे. हे कसे ओळखावे ते आपण आज पाहणार आहोत. ज्या स्त्रिया घरामध्ये देवीचा घट बसवतात व त्याची मनोभावे पूजा करतात, त्या स्त्रीला स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेली, हिरव्या बांगड्या, जोडवी असे अलंकाराने सजलेली स्त्री दिसते किंवा मग सुवासीन बाईचे दर्शन होते अथवा एखादी म्हातारी कपाळावर आड्या पडलेल्या म्हातारीचे रूप घेतलेली देवी असते. जर अशी कोणतीही म्हातारी स्त्री नवरात्रीच्या काळात तुम्हाला कोणतीही मदत मागत असेल तर ते अवश्य करा, कारण कोणत्याही रूपात देवी आपली परीक्षा घेऊ शकते आणि आपल्या अडीअडचणींमध्ये ती आपल्याला मदत देखील करू शकते किंवा ती आपल्याला योग्य तो मार्ग दाखवते. ज्यावेळी आपण देवासमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातली ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत डावी उजवीकडे न होता सरळ रेषेत वाढत जात असेल तर समजून जावे की दैविक शक्ती आपल्या आजूबाजूला वावरत आहे असे समजावे. किंवा कधी कधी दिव्यात निरखून पाहिले तर आपल्याला देवीची आकृती प्रतिमा तयार झालेली देखील दिसते. ज्यावेळी आपण गोमुखातून रुद्राक्ष माळेचा जप करत असतो, त्यावेळी अचानक शरीरात नसानसात रोमांच होत असेल, सुखद अनुभूती होत असेल तर समजावे की हा देवीचा वावर आपल्या आजूबाजूला आहे. श्री स्वामी समर्थांच्या मठात दर्शनासाठी गेले असता व तेथून घरी आल्यावर काहीतरी शुभ संकेत भेटतात किंवा मग आपण मठामध्ये स्वामींना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील आपल्याला मिळतात. आपल्याला काहीतरी असे संकेत मिळतात ज्यामुळे आपल्याला त्यांच्यामध्ये आपले उत्तर समजते व स्वामी लीला यामुळेच आपल्याला समजते. आजही देवाला काही ठिकाणी कौल लावले जातात व आपले ग्रहाने सांगून प्रश्न विचारले जातात. काही मंदिरात देवाच्या 2 भुवयांच्या मध्ये तांदूळ ठेवून विचारणा केली जाते. जर का सकारात्मक असेल, उजवा नकारात्मक असेल तर डावा गोटा पडतो. तर काही ठिकाणी फुलांचाही वापर केला जातो. हा प्रकार कोकणात प्रामुख्याने पाहावयास मिळतो. यामध्ये देवाचे खरे तत्व दिसून येते. अनेकांना याचा अनुभव देखील आलेला आहे. जर काही संकेत असतील तर ते देव आपल्याला निश्चित देतो, परंतु ते आपल्याला समजत नाहीत, आपल्या बुद्धीला पटत नाहीत. त्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि लोकांना या गोष्टीचा अनुभव आलेला असतो. जे कुलदेवतेची वर्षातून एकदा सुद्धा ओटी भरत नाही, अशा घरातील स्त्रीला कोणीतरी बाहेरून तिची ओळखीची सुवासीन स्त्री तिला अचानक भेटावयास येते व चालता बोलता अचानक तिच्या तोंडून कुलदेवीची ओटी भर असे सांगते. त्यावेळी तू किती कुलदेवी त्या स्त्रीला मुखातून बोलत असते असे समजावे. जे दत्तगुरूंची भक्ती करतात किंवा गुरुचरित्राचे पारायण करतात, ते तेव्हा रात्री डाव्या कुशीवर झोपले असता त्यांना दैविक शक्ती संकेत प्राप्त होतात. यामध्ये आपल्याला काही ना काही स्वप्नामध्ये देवीची अनुभूती होत असते. दत्तगुरु आपल्याला प्रत्येक वेळी काही ना काही संकेत देत असतात. गुरुचरित्राचे पारायण करताना या गोष्टीचा अनुभव येतात व आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे देखील मिळतात, परंतु ते समजून घेता आलं पाहिजे. ज्यांना स्वप्नामध्ये जुन्या घराचे देव म्हणजेच मूळ देव दिसतात, त्यांनी समजून जावे की तुम्हाला मूळ देव तुमच्या जीवनात सुख समृद्धी प्रदान करून देणार आहेत. शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करतावेळी
किंवा जल अर्पण करतावेळी अचानक साप दिसणे हा सुद्धा एक दैविक अनुभव आहे. किंवा मग शिवपिंडीवर वाहिलेले फूल, बेलपत्र थोड्या वेळाने आपोआप खाली पडणे हे देखील शुभ संकेत आहे. ज्या घरामध्ये मूळ देव असतो त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीत सुद्धा थंड गारवा जाणवतो. त्या घराच्या जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व ज्या घरात देवी देवता प्रवेश करतात त्या घरात प्रसन्नता व शांतता जाणवते. अशा घरात दैविक तत्व मोठ्या प्रमाणात रूढ असते. त्या घरात आनंदीच आनंद नांदत असतो. प्रत्येक सदस्यांचा चेहरा हसमुख प्रमाणे असतो. तुळजापूर, शिर्डी, गाणगापूर, नरसिंहवाडी, अक्कलकोट, शेवगाव यासारख्या तीर्थक्षेत्री गेल्यावर प्रवासात काही अडचणी आल्यास त्यात अचानक मदतीसाठी कोणीतरी व्यक्ती धावून येतो व मार्ग मोकळे करतो. जे लोक कधीही तिकडे जातात, नियमित असो अथवा कधीतरी असो, पण त्या लोकांना असं या गोष्टींची अनुभूती येतेच. काही जणांची गाडी बंद पडणे, काही जणांना राहण्यासाठी जागा नसते, असे बरेच प्रॉब्लेम येतात, परंतु त्यातून देखील मार्ग निघतात. घरातल्या व्यक्तींना अंगणात ताप आला असल्यास गाणगापूरचे भस्म, खंडोबाचा भंडारा हळद, ज्योतिबाचा भंडारा लाल गुलाल, काळूबाईचा अंगारा यापैकी काहीही आजारी माणसाच्या अंगाला हातापायाला लावले असता अंगातील ताप शरीराबाहेर टाकला जातो व मोठ्या प्रमाणात घाम फुटतो. त्या आजारी व्यक्तीला आराम मिळतो व तो लवकरच बरा होऊन यामधून देवाचे खरं तत्व दिसते. शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्यावर आपल्या मनातले वाईट विचार, क्रोध, भय, चिंता ही नाहीशी होते व मनाला सुखद असा अनुभव येतो. ज्यावेळी आपण देवासमोर एकांत ध्यान करत असतो, एकांत म्हणजे इतर कोणीही नाही, फक्त देव आणि आपण, त्यावेळी अचानक हलका सुगंधी वास येतो. त्यावेळी समजून जावे की देव आपल्याला भेटावयास आला आहे व तो अदृश्य अवस्थेत आहे. यामध्ये जो दत्त महाराजांचे ध्यान करतो त्याला चाफ्याच्या फुलांचा, स्वामी महाराजांचे ध्यान करतो त्यावेळी बकुळीच्या फुलांचा, शिवशंकराचे ध्यान करतो त्यावेळी परिजातकाच्या फुलांचा, भगवान विष्णू व त्यांच्या अवतारांपैकी कोणाचे ध्यान केले असता चंदनाचा वास येतो. देवीची उपासना करताना मोगरा किंवा माळीच्या फुलांचा वास येतो. लहान बाळ संध्याकाळच्या वेळी हसत खेळत काही इशारा करत असेल तर समजून जावे की येथे देवी शक्ती वावरत आहे, कारण लहान बाळाला कोणती तरी प्रतिकृती जाणवत असते, पण ते समजून घेणे त्यांच्या विचारांच्या पलीकडे असते. चिमण्यांनी आपल्या घरामध्ये घरटे बनवून खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की चिमणी घरामध्ये घरटं बांधून तेथे पिल्ल जन्माला घालते तर त्या घरामध्ये अनेक आनंद येण्याचे प्रतीक आहे. या संकेतानंतर काही काळातच आपल्याला अनेक शुभ समाचार मिळण्यास सुरुवात होते आणि घरापासून संकटे दूर राहतात. यामुळे चिमणीचे आपल्या घरामध्ये घरटे करणे चांगला संकेत मानला जातो. अशा त्यांच्या घरट्याला अथवा त्यांच्या अंड्यांना काहीही इजा पोहोचू नये, अन्यथा या उलट होण्याची शक्यता देखील असते. रस्त्यावरून चालताना अचानक लख्ख प्रकाश डोळ्यांसमोर येतो व आपण आपले डोळे दोन्ही हाताने झाकून घेतो आणि नंतर हळूच डोळे उघडून पाहतो. तो लख्ख प्रकाश गायब झालेला दिसतो. त्यावेळी आपण मनात विचार करतो की हे काय असावे, तर हा सुद्धा एक दैवी अनुभूतीचाच प्रकार आहे. जी व्यक्ती संकटाच्या पेचात सापडली किंवा तिला असं वाटत असेल की आज तरी आपले काम होईल का, किंवा मग ऑफिसमध्ये जाताना या भीतीपोटी घरातून बाहेर पडावे की नाही, अशा झालेल्या व्यक्तीने गळ्यात वैजयंती माळ धारण करून कामांच्या ठिकाणी जावे. यामुळे होणारा त्रास हा निष्क्रिय होऊन सर्व कामे सुरळीत पार पडतात व हळूहळू मन हलके होत जाते. ही सुद्धा
देव आपल्या बरोबर असल्याचा संकेत आहे. घरामध्ये आपोआप तुळस उगवणे. तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोग उगले तर शुभ संकेत समजावा. घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे हे एक प्रतीक आहे. आपोआप दुर्गा उगवणे. घरातील बागेमध्ये दुर्गा उगवल्या की घरामध्ये आता कोणत्याही कामात अडथळा येणार नाही. देवाने हा आपल्याला संकेत दिलेला असतो, कारण गणपतीला दुर्वा आवडतात आणि गणपतीच आपले विघ्न दूर करतो आणि आपले कार्य हे निर्विघ्नपणे पार पडते. सकाळी उठल्याबरोबर जर नारळ म्हणजे श्रीफळाचे दर्शन झाले तर एखादी चांगली किंवा गोड बातमी येणार आहे असे संकेत मानले जातात. नारळाला शुभ मानले जातात. घरातील नारळ आपोआप तडकणे. घरामध्ये एखादे नारळ ठेवलेले असेल आणि त्याला आपोआप तडा गेला की समजावे घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतली आहे आणि तुमच्या घरात कोणतीही अडचण येणार नाही. जर घरातील एखादी व्यक्ती जास्त त्रास सहन करत असेल तर किंवा मग हॉस्पिटलमध्ये असेल तर मग अशा वेळी त्यांच्या कुटुंबियांच्या गळ्याखाली अन्नाचा एक घासही उतरत नाही. त्यांना उद्या काय रिपोर्ट येईल, डॉक्टर काय सांगेल याची भीती सतावत असते व झोपही लागत नसते. याची भीती अशा वेळी देवाच्या समोर नारळ ठेवून ग्रहाने घातले असता काही वेळाने आपल्या काहीतरी संकेत देव देतो आणि आपल्यालाच तो तारत असतो. देवाचे सत्व आजही या कलियुगात आहे. देव हा उघड्या डोळ्यांनी कधीही दिसत नाही व दिसणारही नाही. तो फक्त मी आहे तुझ्या बाजूलाच आहे याची चाहूल देतो. म्हणून देवावर श्रद्धा ठेवा. तुम्हालाही अशा प्रकारचे दैविक शक्तीचा अनुभव कधी ना कधी हा नक्कीच येईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.